बेल असे ते म्हणाले. कतारमधील भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि मायदेशी परतायचं आहे अशा दोहा इथल्या भारतीयांसाठी भारतीय दूतावासानं महत्त्वाची नियमावली जारी केली आहे. हे नागरिक कतार एअरवेजच्या मर्यादित विमानांचा वापर करू शकतात किंवा सौदी अरेबियाचा वैध व्हिसा असल्यास साल्वा सीमेवरून रस्ता मार्गे देखील प्रवास करू शकतात. जे नागरिक कतारमध्ये व्हिजिट व्हिसावर आहेत त्यांच्यासाठी दूतावास 96 तासांच्या तात्पुरत्या सौदी ट्रान्झिट व्हिसासाठी मदत करत आहे. नागरिकांच्या निकडीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि तत्काळ पासपोर्ट नूतनीकरणासाठी 13 आणि 14 मार्चला दूतावास सुरू राहणार आहे. बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा विनाकारण साठवणूक करू नये असं आवाहन दूतावासानं केलं आहे. केवळ आवश्यक वस्तूंचीच खरेदी करून जबाबदारीनं वागण्याचे निर्देश भारतीय समुदायाला देण्यात आले आहेत. कतार एअरवेजच्या 2 विमानातून सुमारे 700 भारतीयांनी आज मायदेशी प्रयाण केले. आगामी काळातही अशी विमानसेवा सुरू राहणार आहे अशी माहिती दूतावासानं दिली आहे.